नमस्कार, मी विशाल वसंत पवार, मंडळ कृषी अधिकारी कवठेमंकाळा आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज भारतातील सर्वात मोठं 2025 सालातील कृषी प्रदर्शन बारामती येथे भरलेलं आहे। त्याच्यात आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक जाऊन फील्डवर पाहणार आहोत। सोबत आमचे शेतकरी आणि आमचे कृषी सहकारी इथे उपस्थित झालेले आहेत। तरी आपण आता प्रात्यक्षिक पाहण्यासाठी जात आहोत। सदर कृषी प्रदर्शन हे बारामती ॲग्रो व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने नियोजित करण्यात आलेले आहे। प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कृषी विज्ञान केंद्राने अंजीर, केळी, त्यामध्ये केळीची टिश्यू कल्चर रोपे असतील, डाळिंबाची टिश्यू कल्चरची रोपे, जांभूळ, आंबा, केशर या वाणाचा असे वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडे ठेवण्यात आलेली आहेत। येथे अभिवृद्धी केलेली म्हणजेच टिश्यू कल्चर केलेली रोपे ही डाळिंबाची पाहण्यासारखेच आहे। दुष्काळी भागातील तूर, गोदावरी हेही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे। उडीद TAU1 ह्या व्हरायटी आपण पाहिलेल्या आहेत, पण DU ही व्हरायटी ही येथे पाहण्यास आपल्याला दिसून येते। कांदा असेल, खरीप हंगामातील भीमा सुपर ही कांद्याचा वाण पाहण्यासारखाच आहे। असंख्य प्रकारच्या ज्वाऱ्या, त्यामध्ये फुले रेवती, PV क्रांती, सुचित्रा, फुले मधुरा, तसेच सोयाबीनच्याही वेगवेगळे वाण आपल्याला त्यांनी बियाणे पाहण्यासाठी उपलब्ध करून ठेवलेले आहे। मक्यामध्ये लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव होत असल्याने कृषी विज्ञान केंद्र यांनी स्वतःचाच प्रोडक्ट रक्षा बेट म्हणून तयार केलेला आहे, जो जैविक पद्धतीने वापर करून त्याचा पूर्णपणे नियंत्रण करता येतो। सुडोमोनास, त्यानंतर बायो कंट्रोल, बायो एजंट जे आहेत तेही सुरुवातीला तेथे ठेवण्यात आलेले आहेत। सोलार यंत्रणेद्वारे खेकडा व मोत्यांची शेती कशी करावी याचंही लाईव्ह प्रात्यक्षिक आपल्याला तिथं पाहण्यास दिसून येतं। वेगवेगळ्या हार्ट शेपमध्ये असलेले हे ठेवलेले आहेत। तसेच पुढे आल्यानंतर आपल्याला सूर्यफुलाचे असंख्य वाण जे शोभिवंत म्हणून वापरले जातात ते लावलेले दिसून येतात। तसेच फुलशेती, वेगवेगळ्या प्रकारची फुलशेती नफ्यात कशी करावी याचं लाईव्ह प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहण्यास दिसून येते। फुलांच्या असंख्य व्हरायटी इथे आपल्याला पाहायला मिळतात। शेतकऱ्यांनी जाऊन या गोष्टीचा अवश्य लाभ घ्यावा। येथे आपण टोमॅटो, वेगवेगळ्या कंपन्यांनी लावलेलं व उत्पादित केलेले टोमॅटोचे वाण, टोमॅटोची असंख्य अशी केलेली त्यावरती संख्यांची नियोजन आपल्याला पाहायला मिळते। आपल्या शेतीमध्ये, गावरान शेतीमध्ये आणि संशोधित शेतीमध्ये केलेले फरक आपल्याला तिथे दिसून येतात। टोमॅटोमध्ये काळे टोमॅटोही तिथे आपल्याला दिसून येईल। दुधी भोपळा, वेल कसा चढवावा, त्याची उंची कितीपर्यंत घ्यावी, त्याची साईज कितीपर्यंत घ्यावी, इथेही आपल्याला असे मूलभूत मार्गदर्शन मिळते। विशेष म्हणजे शेती हा व्यवसाय जरी असला तरी महत्त्वाचा त्यातून आपल्याला जे मार्गदर्शन मिळते ते म्हणजे तेथे त्यांनी वापरलेली खत मात्रा, किती ग्रॅम, किती ह्याच्यासाठी वापरलेलं आहे आपल्याला दिसून येतं। त्यानंतर तिथं असंख्य प्रकारच्या मिरच्या आपल्याला दिसून येतात। मिरचीच्या वाणामध्ये काळी मिरची, हिरवी मिरची, पांढरी मिरची असे आपल्याला असंख्य प्रकार दिसून येतात। त्यानंतर आपण दोडक्याच्या शेतीकडे गेलो।
दोडका या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेला दोडका आणि ह्या दोडक्याची असलेली लांबी ही एकूणच वाकवण्याजोगी आहे. त्यानंतर पुढे आपण कलिंगडाच्या प्लॉटमध्ये गेलो. कलिंगडाच्या प्लॉटमध्ये पिवळी व हिरवी तसेच वेगवेगळ्या वाणाची कलिंगडे उपलब्ध आहेत. भेंडीमध्ये पहिल्यांदा चॉकलेटी कलरची भेंडी आम्ही पाहिली. परदेशातील भाजीपाला लेट्युस हा तेथे एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तोही वेगवेगळ्या कलरमध्ये लेटूस आपल्याला दिसून येतो. फुलपिकामध्ये शेवंती, निशिगंध, जरबेरा अशी असंख्य प्रकारचे आपल्याला फुलं असंख्य कलरमध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये पाहायला दिसून येतात. कांद्याचा एक यशस्वी प्रयोग हा आपल्या तिथे केलेला दिसून आला. यामध्ये चिया या बियांची शेती केलेली आपल्याला दिसून येते. तसेच एक्झॉटिक व्हेजिटेबल म्हणजेच परदेशी भाजीपाल्यामधील भाजीपाले आपल्याला येथे अवश्य पाहायला मिळतात. यामध्ये पिवळी झुकिनी व हिरवी झुकिनी हे वेगवेगळे प्रकार व त्याचे दर पाहायला मिळतात. त्यानंतर महत्त्वाच्या विषयाकडे आपण ऊसाच्या AI तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी पाहण्यासाठी गेलो. हा 10 महिन्याचा ऊस असून हा 10 महिन्याचा ऊस आहे. यामध्ये जवळपास 28 ते 30 कांड्या तयार झालेल्या आहेत. परंतु आपल्याकडे ज्या 46 कांड्या शेतकऱ्या तयार करतो, ज्या शेतकरी 46 कांड्या तयार करतो त्यामधील आणि यामध्ये असलेला आपल्याला फरक व कांड्यामधील एकसारखेपणा आपल्यास पाहायला मिळतो. विशेषतः येथे काळजी घेण्यात आलेली आहे ते सरीतील अंतर व ठोंबातील अंतर 7 बाय 1.5 फुटाची ही सरी आहे. इथे जरी प्रात्यक्षिक जरी असलं तरी त्याची घेतलेली निगा महत्त्वाची आहे. जरी शेतकऱ्याला AI टेक्नॉलॉजी शक्य नसली तरीही शेतकऱ्यांनी येथील ऊसाचे प्लॉट पाहून घ्यावेत, कारण त्यांनी आणलेली ही गुणवत्ता खरंच पाहण्याजोगी आहे. नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे मी शेतकऱ्यांना आवाहन करत आहे. किमान जरी आपल्याला हे AI तंत्रज्ञान वापरणं शक्य नसलं तरीही आपण किमान विद्यापीठाने दिलेल्या शिफारसीनुसार आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून जसे की पाला न जाळता जर नियोजन केले तर शेतकरी ऊस शेतीमध्ये एक अभूतपूर्व यश मिळवू शकतो. आपण जी आता व्हरायटी पाहत आहोत ती कोश 80-032 या वाणाचा ऊस आहे. याची जमिनीपासून जवळपास उंची 25 ते 27 फुटापर्यंत आहे. यामध्ये कांडीचे एकसारखेपणा आपल्याला येथे पाहायला मिळतो. त्यानंतर 10,001, 265 अशी वेगवेगळ्या वाहनाची इथं रेलचेल आहे. 265 याचे उत्पादन येथे हायेस्ट उत्पादन निघू शकते असे यांच्या AI तंत्रज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे. पंधरा 012 या वाणाचा ऊसही येथे पाहायला मिळतोय. यामध्ये इतका मोठा ऊस होऊनही याला तुरे का पडले नाहीत हा एक विचार आपल्या मनात निर्माण होतो. कारण चालू 2024 डिसेंबरमध्ये जवळपास सर्व शेतकऱ्याच्या ऊसाला तुरे पडलेले आहेत. परंतु इथे अशी कोणती नियोजित खतमात्रा वापरली अशी आपण तेथील शास्त्रज्ञांसोबत चर्चा करून ऊस उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान समजून घेऊ शकतो.
खरंच हा प्रयोग वाखाणण्याजोगा आहे. त्यानंतर आम्ही कॉमन स्पेसेसमध्ये फिरलो थोडे वेळ. त्यानंतर कृषिक हे आपले प्रदर्शनाचे एक केंद्रबिंदू असलेले शेतकऱ्याच्या बैलगाडीवर ड्रोन ठेवलेले एक आपल्याला आपले प्रदर्शनाचे उद्घाटनिक प्राथमिक आपल्याला केंद्रबिंदूचे ठिकाण पाहिले. त्यानंतर आपण तेथे केलेले बगीचा फुलांची सजावट पाहिली. जणू काय आपण उटी या भागामध्ये आलो अशी एक मनाला तृप्ती येऊन जाते. इथे महत्त्वाचे म्हणजे विदेशी भाजीपाला लावण्यात आलेला आहे. यामध्ये रेड कोबी, नवलकोल हे शेतकऱ्यांनी बघण्याजोगाच भाजीपाला आहे. त्यानंतर लेट्यूस या भाजीपाल्याच्या असंख्य व्हरायटी वेगवेगळ्या कलरमधील आपण पाहिल्या. हे मोठ्या प्रमाणावर सलाड याच्यासाठी याचा वापर केला जातो, तसेच भाजीही म्हणून वापर केला जातो. त्यानंतर आपण रेड कॅबेज म्हणजे लाल कोबी पाहिला. सध्या ह्या लाल कोबीचा मार्केटमध्ये बोलबाला आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे हा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. आजकाल शेतकरी तैवान पिंक, व्हीएनआर यासारखी पेरूची लागवड करतात, पण सरदार L49 याचे योग्य संगोपन केल्याचे आपल्याला इथे दिसून आले. तसेच कढीपत्त्याची घेतलेली छाटणी तसेच पेरूची घेतलेली छाटणी ही एक मार्गदर्शनाचा महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे शेततळ्यामध्ये जे त्यांनी फ्लोटिंग म्हणजे तरंगता सोलर पंप संच बसवलेला आहे, हा एक केंद्रबिंदूच ठरला. शेतकऱ्यांनी विजेची तुटवडा पाहता व वीज जाता सोलरचा वापर करणे महत्त्वाचे आहे. पुन्हा कृषी विभागाने आयोजित केलेला पौष्टिक तृणधान्याचा स्टॉल आम्ही पाहिला. त्यामध्ये राळा, भगर, हिरवा सामा तसेच वरई असे असंख्य प्रकारचे त्यांनी मिलेट्स लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये शेतकऱ्यांनी पौष्टिक तृणधान्याचा वापर आपल्या आयुष्यात करावा. तसेच गावाकडे केली जाणारी शेतीची पद्धत, ते पिकवलेलं धान्य त्यापासून जेवण तयार होईपर्यंत किती प्रक्रिया केल्या जातात, हे ग्रामीण भागातील एक जीवनशैली दाखवण्याचा इथे छोटासा प्रयत्न झालेला आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म उद्योग योजना PMFMEचा इथे डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं. आपण पुन्हा येलो कोबीचा प्लॉट पाहिला. यामध्ये योग्य पद्धतीचं नियोजन केल्यामुळे फुलकोबी आलेला आपल्याला पाहायला मिळतं. तसेच पुढे पिवळे कलिंगड व पांढरे रेषायुक्त कलिंगड आपण पाहिले. नवीन प्रयोग म्हणून शेतकऱ्यांनी करण्यास काहीही हरकत नाही, असा हा कलिंगडाचा प्लॉट आहे. नंतर आपण टोमॅटोच्या प्लॉटकडे वळलो. एका झाडाला जर इतके टोमॅटो लागत असतील तर शेतकरी नफ्यात यायला वेळ लागणार नाही. महत्त्वाचं यामध्ये कसं नियोजन केलं हे आहे. तसेच आपण रेड क्राऊन या व्हरायटीचे टोमॅटो पाहिले. कांद्याचं नियोजन आपण पाहिलं तर कांदा शेती ही फायद्याची आहे.
फक्त त्याला जोड हवी ती कांदा चाळीची. असंख्य खाजगी वाहनाचे सॅम्पल तेथे ठेवण्यात आलेले आहेत. तसेच त्यांचे स्टॉल आपल्याला इथे पाहायला मिळतात. आपण कारले या प्लॉटमध्ये आलेलो आहे. मांडव पद्धतीने केलेली कारली लागवड आणि त्यावर आलेली संख्या पाहता शेती नक्कीच भाजीपाल्याची फायद्यात येईल असं वाटतं. ऊसामधील तण नियंत्रणाचा इथे एक लाईव्ह प्रात्यक्षिक आपल्याला दाखवण्यात आलेले आहे. मकामध्ये असंख्य शेतकऱ्यांना अडचणी असल्यामुळे 2-3 व्हरायटी आपण पाहिल्या, त्या पाहण्याजोग्या होत्या. त्यामध्ये डिकाल्ब व CMH या व्हरायटी आपल्याला एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. जवळपास 6 ते 6.5 फुटापर्यंत याची उंची आहे व एका थाटाला किमान 2 कणसे आपल्याला दिसून येतात. कृषी विभाग कायम 60x20 या सेंटीमीटर अंतरावरती मका लागवड करण्याचे तंत्रज्ञान सांगत असतो. योग्य अंतरावर मका लागवड केल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होऊ शकते. आपल्याला ह्या प्लॉटमध्ये एकसारखी मका पाहायला मिळते. त्यानंतर हळदमध्ये दिली जाणारी औषधे जवळपास 4.5 फुटापर्यंत याची उंची गेलेली आहे. तसेच हळदीचा गड्डाही पोचवलेला आपल्याला इथे दिसून येतो. तण नियंत्रणाचं इथे योग्य नियोजन आपल्याला दिसून येतं. भोपळ्यामध्ये ही व्हरायटी आहे 2X. यामध्ये भोपळ्याची आपण लांबी पाहिली तर ही खरंच पाहण्याजोगं आणि वाखाणण्याजोगं हे भोपळ्याचं एक प्रात्यक्षिक आहे. यासाठी वापरलेले नियोजन महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण काळी टोमॅटो म्हणजेच वांग्यासारखी दिसणारी टोमॅटो पाहिली. जरी याचा मार्केटमध्ये बोलबाला नसला तरी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी अवश्य जावे. यामध्ये आपल्याला चेरी टोमॅटो तसेच आपले वेगवेगळ्या वाहनाची व लोकल व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळतात. देशी मका किंवा जुन्या पद्धतीने ठेवलेला हा मका येथे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण यांत्रिकीकरण या विभागाकडे वळलो. येथे ट्रॅक्टर्स, ब्लोअर्स, असंख्य अवजारे ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. 60, 65, 70 हॉर्स पॉवरची ही ट्रॅक्टर आपल्याला इथे पाहायला मिळतात. असंख्य कंपन्यांचे ब्लोअर, कंबाईन हार्वेस्टर, शुगरकेन हार्वेस्टर आपल्याला इथे पाहायला मिळतात. तसेच जेथे काळी जमीन आहे त्यामध्ये औषध फवारण्याचे मोठमोठ्या मशीन्स कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत. अमेरिकन तंत्रज्ञान वापरलेली मक्का कुट्टी मशीन हे एक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. द्राक्ष बागायतदारांना येथे असंख्य ब्लोअरच्या व्हरायटी पाहायला मिळतात. तसेच चापकटरच्याही म्हणजेच कडबाकुट्टीच्या मशीन आपल्याला येथे पाहायला मिळतात. हिंदुस्तान कंपनीचा ट्रॅकस्टार हा नवीन ट्रॅक्टर इथे पाहायला मिळतो. तसेच भाजीपाल्यातील औषध फवारणीसाठी असलेला उपलब्ध छोटाखानी हा ट्रॅक्टर ही एक तेथील केंद्रबिंदू ठरत आहे. त्यानंतर आपण गोमाता या विषयाकडे वळू. येथे असंख्य प्रकारचे गोमाता आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये देशी जातीच्या गोमाता आपल्याला विशेषतः पाहण्याचा केंद्रबिंदू ठरत आहे.
कमी उंचीचा घोडा, वेगळ्याच एक प्रकारातील घोडाही आपण पाहिला. त्यानंतर देशी वाणामधील आपला खिल्लार जातीचा वाण हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. कपिला ही गाय येथे आकर्षणाची केंद्रबिंदू ठरत आहे. जाफराबादी म्हैस तसेच 1.5 टनाचा मुरा वळू म्हणजेच रेडा व म्हैस आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याचे खाद्याचे नियोजन ही तेथील आलेले शेतकरी सांगतात. सगळ्यात कमी उंचीची बुटकी गाय किमान 2 लिटर दूध देते, पण याची मार्केट किंमत खूपच जास्त आहे. कमी उंचीची बकरी, वेगवेगळ्या जातीचे बकरे येथे आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये बोर जातीचाही बकरा एक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. बुटकी शेळी येथे आपल्याला पाहायला मिळते. पुढे आपण कुक्कुटपालनामध्ये कावेरी, वनराज, कडकनाथ असंख्य अशा कोंबड्याचे वाण पाहिले. यामध्ये वनराज हा 5 ते 6 किलोमधील आपल्याला पाहायला मिळतो. बारामतीत आलो व जत्रेत नाही गेलो असे व्हायला नको म्हणून आम्ही थोडासा नाश्ता करून पुन्हा बाहेर पडलो. गावाकडील पद्धतीने इथे तयार केलेल्या बुट्ट्या, सुपले असे विक्रीसाठी ठेवलेले आहे. त्यानंतर आम्ही मधुमक्षिका पालन या नियोजनाकडे गेलो. Such a stupid fellow, that is what I thought. Making hello pumpkin, hello. Come on, ato suru. Hello dumpling, hello honey bunny. Hello something, hello honey bunny, takoy takoy. You're my pumpkin, hello honey bunny. I'm your dumpling, hello honey bunny. त्या खाली बली करून Thanks to his idea, you're my honey bunny. I'm your pumpkin pia, you're my honey bunny. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा तसेच बारामती ॲग्रो यांच्या संयुक्त विद्यमानाने लावलेले डेमॉन्स्ट्रेशन आपण पाहण्यासाठी आलो. असंख्य प्रकारचे 2.5 लाखापासून ते 15 लाखापर्यंतचे ड्रोन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे येथे पाहायला मिळते. बारामती ॲग्रो या प्रदर्शनामध्ये डायरेक्ट 2 ते 2.5 लाखापर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. केळी यामधील आपण घड पाहिल्यानंतर शेतकरी केळी कशी पिकवत असतील याचं आपल्याला एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ठेवण्यात आले आहे. ही ग्रँड 9 या वाणाची केळी आहे. असंख्य द्राक्षाच्या व्हरायटी कृष्णा, ज्योती, SS अशा आपल्याला पाहायला मिळतात. एलक्की हा केरळ भागातील केळीचा वाण आहे. याचेही घेतलेले शेतकऱ्यांनी उत्पादन या भागामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत. हे केळी एकदम चवीला गोड अशी असते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलशेती केलेले शेतकऱ्यांची जर्बेरा, ग्रायसोफिलिया अशी असंख्य फुले तिथे ठेवण्यात आलेली आहेत. रेड वेलची ही केरळ भागातील केळीचाच प्रकार आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांनी उत्कृष्ट असा आणल्यामुळे तोही तेथे रेड बनाना हा ठेवण्यात आलेला आहे. असंख्य कंपन्याची
औषधं विक्रीसाठी तसेच शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत. सध्या मार्केटमध्ये असंख्य प्रकारची तेले उपलब्ध आहेत, परंतु ती गुणवत्ता नसल्यामुळे इथे एक छोटंसं 23,000मध्ये उपलब्ध असलेलं मशीन व त्याचं प्रात्यक्षिक येथे दावण्यात येत आहे. घरगुती 4 माणसांना किमान महिन्याला 3 लिटर तेलाची आवश्यकता भासते. त्यामुळे हे घरच्या घरी तयार करता येतं असं क्वालिटीचं तेल काढून आपल्याला कोणत्याही प्रकारचं तेल या मशीनमधून आपल्याला मिळवता येतं. त्यानंतर कृषी उद्योग हा आपला स्टॉल आपण पाहिला. यामध्ये मार्केटसाठी उपलब्ध असलेले असंख्य प्रकारचे खते व औषधे येथे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी लावण्यात आले. त्यानंतर आपण मिलेटच्या स्टॉलला भेट दिली. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट व त्यापासून बनवलेले पदार्थ हे आपण पाहिले व खरेदी केले. पुढे जैविक शेतीसाठी लागणारे जीवामृत बनवण्याची पद्धत पाहिली व डेअरी फार्म तसेच कृषी विभागाने लावलेला आत्म्याचा स्टॉल आपण पाहिला. यामध्ये रेड कॅप्सिकम, टोमॅटो, वांगी, कांदा, पपई अशी वेगवेगळ्या प्रकारचे आपण फळे पाहिली जे शेतकऱ्यांनी स्वतः तयार केले. त्यानंतर फलटण येथील स्ट्रॉबेरीचा स्टॉल पाहिला. पुढे आपण ज्वारीचे वेगवेगळे वाण व त्यामध्ये येणारी क्वालिटी उत्पादन क्षमता आपण पाहिली. फुले रेवती, फुले सुचित्रा, मधुबहार असे असंख्य वाण पाहिले. त्यानंतर संशोधनासाठी लावलेला तूर, गहू याची प्रात्यक्षिका आपण पाहिली. गोदावरी तुरीचा जास्त बोलबाला दिसून आला. एकाच वेळी कापूस आपल्याला आलेला पाहून डोक्याला आश्चर्यचकित होते. केळीची घेण्यात आलेले नियोजन व संगोपन पाहून एक उत्कृष्ट केळी लागवडीसाठी शेतकऱ्यांना इथे नमुना आपल्याला पाहायला मिळतो. भविष्यात केळी ही फायद्यात कशी येईल तसेच उत्पादनात वाढ कशी होईल याचं एक लाईव्ह प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायला मिळते. प्रदर्शन पाहिल्यानंतर आपण बाहेरच्या दिशेने प्रवास चालू केला. धन्यवाद.